हिंजवडीत प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची निर्गुण हत्या, एक तरुण गंभीर जखमी. शालेय जीवनापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याच्या रागातून पुण्यातील हिंजवडी परिसरात एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक घटना घडली. एका 7 मजली पीजी मध्ये घुसून आरोपीनं आपल्या प्रेयसीवर आणि तिच्या नवीन प्रियकरावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या रक्ताळलेल्या हल्ल्यात सागर गायकवाड या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर निकिता दनाने ही तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भरदिवसा घडलेल्या थरारामुळे संपूर्ण हिंजवडी आयटी पार्क परिसरात भीतीचं आणि खळबळजनक वातावरण पसरलंय. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी दिनेश झांबरे आणि जखमी तरुणी निकिता यांचे शाळा शिकत असतानापासून प्रेमसंबंध होते. मात्र निकिता पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर तिची ओळख सागर गायकवाड याच्याशी झाली आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आपल्या प्रेमात आलेल्या या अडथळ्याचा आणि विश्वासघाताचा राग मनात धरून आरोपी दिनेशनं थेट पीजी गाठून दोघांवर लोखंडी रॉडनं सपासप वार केले. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी दिनेश झांबरेला अटक केली असून या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. काल संध्याकाळी 17 वाजे सुमारास वैष्णवी पीजी मारुंजी या ठिकाणी दिनेश महादेव झांबरे यांनी त्याची मैत्रीण निकिता शिवाजी दारणे व तिचा मित्र सागर साहेबराव गायकवाड या दोघांना त्यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली होती. त्यातून त्याच्यामध्ये सागर साहेबराव गायकवाड याचा मृत्यू झालेला आहे आणि निकिता ही गंभीर जखमी आहे. आरोपीने अटक करण्यात आलेले आरोपी कुठे पळून जात होता काही माहिती? आरोपी मूळचा हा पंढरपूरचा असून तो मूळगावी परत जात असताना त्याचा गाडी नंबर आम्ही ट्रॅक करून त्याच्या आधारे त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करून उरळी कांचन पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीचा रेकॉर्ड तसा निरंक आहे, काही नाही. किती दिवसापासून रिलेशनमध्ये होतं काही माहिती समोर आली? त्यांचे मागच्या 2-3 वर्षापासून प्रेमसंबंध होते अशी प्राथमिक माहिती आहे. आता वादाचं कारण काही समोर आलं? प्रेमसंबंधातूनच त्यांचं हे झालेलं दिसून येते. त्याचा पुढील तपास सुरू आहे, सखोल व सविस्तर तपास केला जाईल.